नमस्कार मंडळी. असं म्हणतात की भारतात जन्माला येण्यासाठी भाग्य लागतं. पण मला वाटतं की त्याहीपेक्षा महाराष्ट्रात जन्माला येण्यासाठी हे परम भाग्य लागतं. कारण आता सध्या महाराष्ट्रात ज्यांनी जन्म घेतला त्यांच्या एवढी चंगळ मजा कोणचीच नाही. कारण इकडं आता योजनेचा जो पावसाळा चालू आहे त्या पावसाळ्यात सर्वजण भिजून गेलेले आहेत. इकडे दोन पावसाळे चालू आहे. एक निसर्गाचा पावसाळा, एक सरकारी पावसाळा. आणि या पावसाळ्यात त्या योजना येऊ लागल्या. त्यामुळं खरंच असं वाटतं की प्रत्येकाला महाराष्ट्रातल्या की खरोखरच आपण भाग्यवान आहे आणि आपल्याला महाराष्ट्रात जन्म मिळाला. कारण आता थोड्याच दिवसात लाडकी बहीण झाली, लाडका भाऊ झाला. मला वाटतं लाडकी सासूसुद्धा योजना येईल हे सांगता येत नाही. कारण सरकारच असं आहे की तुम्हाला आता कुठल्याच प्रकारचं त्याला नाराज करायचा नाही. एवढी चंगळ या महाराष्ट्रात की इथं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत पाहताय. तुम्ही जन्माला आले तरी मातृवंदना योजना आहे. तुम्हाला लग्नासाठी सुद्धा पैसे भेटते आणि मेल्यावरही सुद्धा पैसे भेटते. पहा बरं, एवढं भाग्य कोणत्या राज्यात आहे का, कोणत्या देशात आहे का? म्हणून इथं जन्माला येणं मला वाटतं देवाचे धन्यवाद आहे की देवानं आम्हाला महाराष्ट्रात जन्माला घातलं. इकडं सरकारनं शोध लावला की काही पिकं हे पाण्यावर येते. पण आता काही पिकं अशी शोधले त्याला पाणी लागत नाही आणि खतसुद्धा लागत नाही. ते बिना खतामुताचे आणि बिना पाण्याची पिकं येऊ राहिले. एवढा कृषीप्रधान आमचा देश आहे. कमी मंडळीने आमची यांनी अशी पिकं शोधून काढली आणि ते पिकं आता बहरात आलेली आहे. आणि हे योजना ही समजा पिकच आहे आणि त्या पिकाच्या जो आनंद आहे तो आता गगनात मावत नाही. पण मंडळी, खरोखरच लय खेदाची गोष्ट आहे. तशी चांगली बी गोष्ट आहे. या योजना चालू केल्या, काही चांगल्या आहे, काही विचार करायला लावणाऱ्या आहे. पण योजना अशा चालल्या की मनातील ती योजना चालू आहे. एवढा सरकारनं योजना जाहीर करायचा धडाका चाललेला आहे. पण हे असं होईल की एखादा बाप आपल्या कुटुंबातल्या पोराला खाऊ पिऊ घालतो. त्यांची चंगळ असते. रोज कोंबडे, रोज मटण. पोरं काम करायचं काम नाही, फक्त खर्च चालला आणि काम नसल्यामुळं घरात पैसा यायचं काम नाही. आणि मग एक दिवस म्हातारं काय करतं, 2 एकर मला ऐकून टाकतं. आणि जेव्हा पोराला माहीत होतं की ते विचारतात, बाबा ते मळं इकडं काय हो 2 एकरचं? बाबा म्हणतो, हो. कसं काय? मग बाबा म्हणतो, नालायका हो, तुम्हाला अक्कल होती का रे? रोज कोंबडे खाजाय, मटणं खाजाय, कोणी कामाला जात आहे का? ही आहेच करायची. आणि आता मला विचारू आली का मला ऐकलं का म्हणून? मित्रांनो, तसंच होणार आहे. तर यासाठी सरकारनं सुद्धा विचार करायची गरज आहे. आपण सुद्धा विचार करायची गरज आहे. आपली कार्य करण्याची जी क्षमता आहे किंवा क्रयशक्ती आहे किंवा काम करण्याची प्रवृत्ती माणसाची दिवसांदिवस कमी झालेली आहे. एक दिवस श्रीलंकेसारखं होईल, आपला देश आज आयत खाऊ होईल आणि देशाची दिवाळखोरी निघाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गडकरी साहेबांना आता मागं जे विधान केलं, खरोखर ते विचार करण्यासारखं आहे. एकदम सत्य आहे. सरकारनं योजना जरूर जाहीर कराव्या. फक्त मला वाटतं शेतमालाला भाव दिला आणि खतामुतावर चांगल्या प्रकारे सबसिडी दिली आणि शेतकऱ्याला जर काही अजून त्यांच्या शेतीपूरक योजना दिल्या तर मला वाटतं की बाकी इतर काही द्यायची गरजच नाही. म्हणून मायबाप सरकारला विनंती आहे, विचार करूनच योजना द्याव्यात. असो, नवीन योजनाचं स्वागतच आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. इतर ठिकाणी
शेअर करा आणि माझ्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.